स्मार्ट अहमदनगर न्यूज। पुण्यातील केम हॉस्पिटलचा भोंगळ कारभार, गरीब महिलेवर केला अन्याय। सुभद्राताई सुरवसे या गेल्या 15 दिवसांपासून पुण्यातील केम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। त्यांना केम हॉस्पिटलमधून बाहेरून महागडी औषधे आणण्याचा दबाव टाकला जात आहे। त्यांचे एक ऑपरेशन सुद्धा करण्यात आले होते, तेही फेल गेले। सुभद्राताई सुरवसे यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे। मोलमजुरी करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात। या हॉस्पिटलमधून त्यांना सतत बाहेरून औषधे आणण्यास सांगण्यात आलेले आहे। तसेच औषधे आणून द्या, नाही तर तुमच्या पेशंटला घेऊन जा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी, असे देखील सांगण्यात आले आहे। यावेळी नीलमश्याम गायकवाड भीम छावा संघटनेच्या महिला अध्यक्ष यांनी या गरीब महिलेला न्याय मिळावा यासाठी न्याय मागितला असून त्यांना हॉस्पिटलमधून योग्य उपचार मिळावे यासाठी धरणे आंदोलन केलेले आहे। अधिक माहिती काय आहे ते जाणून घेऊयात। प्रतिनिधी अशोक कुंभार। नमस्कार, जय भीम। माझं नाव नीलमश्याम गायकवाड आहे। मी भीम छावा संघटनेची महिला अध्यक्ष आहे। आज आम्ही केम हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये आमची एक ज्येष्ठ महिला, आमच्या मावशी सुभद्राताई सुरवसे या गेल्या 15 दिवसापासून ॲडमिट आहे। परंतु धर्मदाईच्या पत्राला न जुमावता केम हॉस्पिटलने आमच्या मावशींवर नाकारले आहे। त्यांना बाहेरच्या महागड्या औषधं म्हणजे 10,000चे इंजेक्शन असतील, 20,000च्या गोळ्या असतील, सगळं जे काही उपचारासाठी जी काही साधन सामुग्री लागते ती सर्व पेशंटच्या नातेवाईकांना बाहेर आणण्यासाठी दबाव टाकला जातो। आणि याच अंतर्गत मावशीचं ऑपरेशन सुद्धा केलेलं आहे, परंतु ते ऑपरेशन योग्य न होता कुठेतरी फेल गेलेलं आहे आणि त्यामुळे त्या मावशीला त्रास होत आहे। एवढं होऊन सुद्धा, ऑपरेशन करून सुद्धा त्या मावशीला आणि त्या मावशीच्या पेशंटला बाहेरून सगळे औषधं गोळ्या आणण्यासाठी दबाव टाकला जातो। खरं पाहता जे नातेवाईक आहेत, मावशीची जे मुलं बाळ आहेत ती अत्यंत गरीब आहेत, मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह करत असतात आणि कुठलेही त्यांच्याकडे पैशाचं साधन सामुग्री नसतात। त्यांच्यावर सतत हे बाहेरच्या औषधांना, गोळ्या आणा, इंजेक्शन आणा असं सतत दबाव टाकला जातो। आणि तुम्ही जर या औषधं गोळ्या जर नाही आणून दिल्या तर तुम्ही तुमचा पेशंट घेऊन ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन तिचा उपचार तुम्ही करू शकता, असं सुद्धा त्यांना म्हणण्यात आलेलं आहे। आणि तुमची जर परिस्थिती पैसे भरण्याची नसते तर तुम्ही या चांगल्या हॉस्पिटलमध्ये कशाला येता, हे सुद्धा भाषा त्यांनी वापरलेली आहे। म्हणून ह्याच्या निषेधार्थ आम्ही आज भीम छावा संघटनेच्या माध्यमातून या मावशीला न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। जर लवकरात लवकर तातडीने मावशींचं योग्यरित्या उपचार जर नाही केले तर हे आमचं वेळमुदत आंदोलन तसंच राहणार आहे आणि याची दक्षता हॉस्पिटलने काळजीपूर्वक घ्यावी ही मी नम्र विनंती करतो। धन्यवाद।